एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? माझ्या दिवसाची सुरुवात ना सध्या खूप निवांत आणि शांत होते. मस्त काही गडबड नाही, एकदम शांतता असते. मागच्या ब्लॉगमध्ये तुमच्यासोबत ज्या वड्या शेअर केल्या होत्या मी, फायनली त्यांनी कुरडयांमधून वड्यांचं रूप घेतलेलं आहे आणि खाऊन पिऊन फक्त आता एवढ्याच उरलेल्या आहेत. बऱ्याचशा ज्या होत्या त्या सुकताच आम्ही थोड्या थोड्या करून खाऊन टाकलेल्या आणि आता हे एवढ्याच होत्या. जवळजवळ 3 दिवस लागलेत मला ह्या सुकवायला, कारण काय होत होतं की फक्त सकाळीच ऊन असायचं. सो मी आता जे आहे, आज लास्ट डे आहे आणि यांना मी आज जे आहे तळणार देखील आहे. सो चला, वड्या तर खूप छान जमल्या. आता पुढच्या वर्षी करायला जे आहे हरकत नाही, मी परत बनवेल पुढच्या वर्षी. मी भाजी निवडत असो किंवा मग मी कपडे धुवायला बाथरूममध्ये बसलेली असो, पिया माझ्याकडे येणार नाही असं कधीही होत नाही. ती प्रत्येक गोष्टीत माझ्या मागे मागे असते आणि ती स्वतःहून म्हणून घेते, मम्मा मी तुझी शेपुटली आहे. माहीत नाही तिने कुठल्या फ्रेंडकडून तिचा हा शेपुटली हा वर्ड ऐकलेला आहे आणि ती म्हणते मी तुझी शेपुटली आहे. सो इथे ती जी आहे मला हेल्प करते आहे आणि ट्रस्ट मी, हे भाज्या निवडायचं काम जे खूप बोरिंग असतं ना, आणि माझ्यासोबत जर पिया असली तर खूप शांततेत आणि एंटरटेनिंग होऊन जातं माझ्यासाठी. जे बोरिंग काम असतं त्यामध्ये तिचा जो एंटरटेन ती ॲड करत असते ना, तो काहीतरी वेगळाच असतो. आणि आय एम शुअर तुमचीही मुलं तुम्हाला असंच ह्याच पद्धतीने एंटरटेन करून जे आहे तुमच्या कामांमध्ये तुमची जी आहे हेल्प करत असली. छान तिने मला नवीन गाणं ऐकून दाखवलेलं आणि त्यावर बसल्या बसल्या डान्सही तिने करून दाखवला आणि कळलं देखील नाही मला की कधी माझ्या ह्या गव्हाच्या शेंगा निवडून झाल्यात ते. चला, मी आता तुम्हाला एक खूप छान गोष्ट दाखवणार आहे. आधी ती काय म्हणते, पिया तुम्ही ते आधी ऐकून घ्या तिचं. येऊ का आता? काय केलंय तू, दाखव. ओ काय ते मला रीड नाही करता येते. एक वर डॅड दिसतंय, मग मॉम आहे आणि मग पिया आहे आणि खाली काय लिहिलंय रीड कर बरं. व्यवस्थित बोट ठेवून मला रीड करून दाखव. I love हां you, हां mom and dad. सो स्वीट. बिस्किटच्या बॉक्समध्ये असा Thank you, जाड पिया. असा पेपर मिळाला होता आणि फेकण्यापेक्षा मी तिला सहजच म्हणाली की पिया यावर काहीतरी ड्रॉइंग कर असं, आणि तिने इतकं छान जे आहे आम्हाला सरप्राईज दिलेलं. ती जाऊन तिच्या पप्पांनाही दाखवून आली की मी तुमच्यासाठी हे बनवलेलं आहे आणि शेवटी म्हणली पण की मी याला व्यवस्थित जपून ठेवणार आहे म्हणून. अशा छोट्या छोट्या गोष्टी किती काही आपल्याला देऊन जातात ना, आणि आनंद असतो तो तर वेगळाच असतो. त्यानंतर जेवण वगैरे झाल्यावर जे आहे मी ठरवलं होतं आज की जेवढ्यात जास्तीत जास्त मला झाडं जे आहेत वॉश करून ठेवता येतील त्यांना मी आज वॉश करून घेते, कारण भरपूर त्यावर धूळ असते आणि त्यांच्यावरची धूळ जेवढी आपण झटकून काढली, त्यांना रेग्युलर वॉश करत राहिलं, स्प्रेनी वॉश केलं तरीही चालतं आहे. पण जे आहे इथे मी जी माझी सिटिंग अरेंजमेंट होती इथे तुम्हाला माहितीच असेल, तीही मी साईडला सरकवून घेतलेली आणि जेवढे प्लांट्स होते सगळे खाली काढले. यानंतर परत अजून काढायचे आहेत आणि सगळ्यांना व्यवस्थित धुवून घेते. म्हणजे काय होतं, त्यांच्यावरची डस्ट जेव्हा निघून जाते ना आणि त्यांना पत्त्यांनाही जेव्हा पाणी मिळतं ना, तेव्हा त्यांची ग्रोथ खूप जास्त चांगली होत असते. आणि काय होतं आहे की आता एवढ्या गरम वाफा येत आहे तर मला तर खूप काळजी वाटते, कारण एवढे जास्त गरम जे आहे ते माझ्या झाडांना सहन करण्याची त्यांच्यामध्ये ताकद नाही आहे. जे आहे मुंबईला जे होतं अजिबात गॅलरीत ऊन नसायचं, तर तिथलेच तसेच इंडोरचेच माझ्याकडे जास्त प्लांट्स आहे. हे जे फ्लावरिंग प्लांट तुम्ही बघताय हे मी आता घेतले, पण उन्हाचा एक जास्त फायदा होत आहे मला की फ्लावर्स खूप छान येत आहे. जेवढे मी फ्लावरिंग प्लांट आता घेतले होते त्यांच्यामध्ये खूप छान फ्लावरिंग होते. पण मनी प्लांट जे होते ते माझे बऱ्यापैकी म्हणजे खराब होत आहे ॲक्च्युली. कारण काय होतं की गरम हवेमुळे जे ना त्यांचे जे पत्ते आहेत ते सुकायला लागतात, जळायला लागतात आणि हे काही करू शकत नाही. आणि मी एवढे जास्त असल्यामुळे मी घरातही ठेवू शकत नाही. बऱ्यापैकी माझ्या आहेत घरात ठेवूनही. सो चला, ज्या गोष्टी जातात तर नवीन गोष्टी यायला जे आहे जागाही मिळत असते घरामध्ये. आणि नवीन जेव्हा सीझन चेंज होईल, पावसाळा चेंज होईल, तेव्हा काहीतरी नवीन छान प्लांट्स आणू. सो वॉश करून झाल्यानंतर त्यांच्या जागच्या जागी मी लावून घेतलेलं आणि आम्ही आता सवय करून घेतली की जे काय असे स्पायडर प्लांट्स वगैरे आहेत ना, मी त्यांना काय करते की उतरवून घेते सकाळी खाली आणि ऊन गेल्यानंतर परत हँग करते. हे काम माझं वाढलं आहे, पण काही हरकत नाही, मला आवडतं आहे ते करायला. आणि जे काही सगळे जे प्लांट्स होते ते त्यांच्या जागेवर मी ठेवत आहे इथे. आणि आय एम शुअर तुमच्याही घरी जर तुम्ही अशी गार्डनिंग करत असाल तर थोडी जे आहे ती वेगवेगळे रुटीन्स त्यांच्या आपल्याला बनवून घ्याव्याच लागतात.
मला ग्रीन गोल्ड मिळालं होतं, हे तर मी तुम्हाला दाखवलंच होतं. आणि मी ते सगळे जे कटिंग्स होत्या ना, त्या 2-3 वेगवेगळ्या अशा बरण्यांमध्ये, कप्समध्ये लावून ठेवलेले आहे. जास्त करून मी ही मोठी माझ्याकडे एक प्लास्टिकची बरणी होती, यामध्येच जे आहे सगळ्यांना कलेक्ट करून लावलेलं आहे. काहींना रूट्स यायला लागले, काहींमधून न रूट्स येता जे आहे नवीन त्यांच्यामध्ये ग्रोथ व्हायला लागली. सो मला टेन्शन नाही. माझे मनी प्लांट किती खराब झाले तर माझ्याकडे भरगच्च अशी कटिंग आहे, जी आता पावसाळ्यापर्यंत मी जे आहे यांना असंच ठेवेल. जितके जास्त दिवस मला त्यांना पाण्यात ग्रो करता येईल, मी पाण्यात ग्रो करेल आणि नंतर जे आहे मग मी त्यांना सॉईलमध्ये टाकेल. पण मी आधी जो आहे सीझन चेंज होऊ देईल, प्रॉपर थोडे थंडावा झाला ना वातावरणात, तरच मग मी त्यांना मातीत ट्रान्सफर करेल. परत मला रिस्क नाही घ्यायची आहे. दुपारनंतर व्हिडिओ करायला मी डायरेक्ट रात्रीच घेतलं, कारण खूप जास्त गरम होतं आहे. मी तुम्हाला सांगू नाही शकत. पुण्यामध्ये भरपूर लोकांना ह्या गोष्टीचा अनुभव आला असेल की ह्या वर्षीची गरमी काहीतरी वेगळीच आहे. सो पहा, मी आज जे आहे शॉर्टकट जेवणाचा जो आहे प्लॅन केलेला आहे. ज्याही दिवशी असं शॉर्टकट जेवण बनत असतं, खिचडी म्हणा, साधी खिचडी म्हणा, फोडणीची असो, त्या दिवशी मनाला जी शांतता मिळत असते ती काहीतरी वेगळीच असते आणि सगळ्याच बायकांना हे तो आनंद होत असतो. खिचडी म्हणजे काय असतं, फटक्यात कुकर लावला की काम होत असतं. चपाती भाजी बापरे विचारू नका, आणि तेही एवढ्या गरमीमध्ये घाम वेगळा येत असतो आणि ते चपात्या बनवणं आणि तो गॅसची जी वाफ लागत असते, ही सगळे तुम्हा सगळ्या लोकांना याचा एक्सपिरियन्स आहेच, मला माहितीच आहे आणि सगळेजण तुम्ही माझ्यासोबत रिलेट करणार. पण असो, ही जी सिच्युएशन आहे ही काही कुणाला कळत नाही. ज्यांना जे खायचं असतं घरचे लोक तीच डिमांड करत असतात. पण चला, आज तरी मी निवांत आहे खिचडी बनवून. सो मी नॉर्मल अशी जी फोडणीची खिचडी असते ती बनवत आहे. काही 1-2 टिप्स तुमच्यासोबत शेअर करते करता. बाकी जास्त काय सगळ्यांच्या घरातच बनत असते, त्यामुळे वेगळं असं मी काही बनवत नाही आहे. पण नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा, काय होतं ना की मला बऱ्याच वेळा अशा कमेंट्स येत असतात की ते स्वतःला मेंटेन कसं ठेवलं आहे वगैरे. यावर मी कधीतरी एक डिटेल व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करेलच. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही खिचडी खा किंवा तुम्ही मग चपाती भाजी खा, त्यातला जो पोर्शन असतो, कुठल्या गोष्टीतून आपल्याला किती खायचं आहे हे तुम्ही स्वतःला जे आहे तुम्ही गुगलवर सर्च करू शकतात की आपल्या बॉडीला किती खायची गरज आहे किंवा मग आपण किती हेल्दी जेवण खातो आहोत याचा विचार केला पाहिजे. आणि काय होतं ना की बघा, मी आता खिचडीसोबत मी काकडी कट करणार आहे, तुम्हाला दिसेलच नंतर. तर काकडीचं जे पोर्शन असतं, आपण काय करतो त्याच्या 2-3 चकत्या घेत असतो आणि तेवढ्याच खात असतो. असं नका करू, जास्त काकडी खा, जेणेकरून तुमचं जे आता एक्झाम्पल, मी ती खिचडी बनवते तर खिचडीचं एक्झाम्पल देते, तर तुमचं खिचडीचं जे पोर्शन असेल ते तुमचं कमी होऊन जाईल आणि तुमचा थोडा भर जो आहे तो काकडीवर पडेल. असं करून जे आहे तुम्ही व्हेजिटेबल तुमच्या डाएटमध्ये जास्तीत जास्त जे आहे इन्क्लूड करून घ्या. आणि इथे पहा, आता मी राईस वॉश करते, राईस आणि डाळ, तर त्याचं पाणी तर मी असंच फेकणार नाही आहे, ते तर मी माझ्या प्लांट्सला देणार आहे. आणि ट्रस्ट मी, तुम्ही जर ही रेग्युलर सवय तुम्हाला लावून घेतली ना, तुमच्या गार्डनिंगमध्ये जो म्हणजे कंपोस्टिंगचा खर्च आहे किंवा तुमची गार्डनिंगचे जे प्लांट्स आहेत इतके छान ग्रो होईल ना त्यांची, की तुम्हाला कुठल्या जास्त फर्टिलायझरची गरज पडणार नाही. छोट्याशा स्टेपने तुम्ही तुमची गार्डनिंग खूप इझी करू शकतात, छान करू शकतात. तर कधीही राईसचं पाणी किंवा डाळचं पाणी कधीही फेकून देऊ नका. अशा पद्धतीने तुम्ही त्याला फर्मेंटही करू शकतात, एका डब्यात भरून ठेवायचं आणि दुसऱ्या दिवशी द्यायचं, तेही खूप छान असतं. सो मी आहे प्लांट्सला इथे पाणी देऊन आलेली आहे आणि त्यानंतर मी आता परत खिचडी बनवायला सुरुवात केलेली आहे. कांदा आणि टमॅटो वगैरे भरभरून घालते. पियाला बटाटा खूप आवडतो, मुलांना बटाटा म्हणजे काहीतरी वेगळंच असतं त्यांच्यासाठी. सो खिचडीत बटाटा तर पाहिजेच. कांदा बटाटा वगैरे सगळं व्यवस्थित परतून झाल्यावर जे काही सुके मसाले होते ते मी इथे घातलेले आहेत. काही वेगळं असं काही रेसिपी नाही याची. आणि जस्ट सगळं परतून झाल्यावर थोडं यामध्ये मी पाणी घालेल, जेणेकरून जे काही सुके मसाले मी आता घातले ते छान जे आहे भाजले जातील. आणि काय होतं ना की मी नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा, जसं मी आता बघा खिचडी बनवते तर मी त्यामध्ये जे आहे ऑइल खूप कमी यूज करेल. मी नंतर यामध्ये तूप घालेल, जेणेकरून तुमचं ऑइलचं पोर्शन जे आहे ते कमी होऊन जातं. आणि त्यामध्ये तुम्ही तूप घालताय, कॅलरीज दोघांमध्ये सेम आहे, पण काय होतं की तूप तुम्हाला बॉडीसाठी हेल्दी आहे, ऑइल तेवढं जास्त हेल्दी नाही. त्यामुळे घातल्या तर दोघी गोष्टी, कॅलरीज तुम्हाला सेम देतील, बर्न तुम्हाला सेम करायचं आहे, पण हेल्थ बेनिफिट्स दोघांचे वेगवेगळे आहेत. तर अशा पद्धतीने जे आहे तुम्ही तुमचं डाएट जे आहे रोजच्या जीवनात बॅलन्स करू शकता. आणि मी इथे गरम पाणी घालते, जेणेकरून खिचडी छान मोकमोकडी येते आणि जी कुकिंग प्रोसेस असते ती मध्ये स्टॉप होत नाही थंड पाणी घालून. सो मी गरम पाणी करून नेहमी टाकत असते, तुम्हीही टाकून बघा, खिचडीला चव काहीतरी वेगळी येते गरम पाण्याने. कोथिंबीर वगैरे घालून माझी झालेली आहे आणि खिचडी बऱ्यापैकी तयार झालेली आहे.
सो आता मी घालणार आहे तूप. जसं मी तुम्हाला म्हणली की मी आता तुम्ही जर एक मोठा चम्मच भरून तेल घेत असाल तर अर्धा चम्मचमध्येच कांदा वगैरे परता आणि मग नंतर तूप घाला. म्हणजे तुम्ही आधीही तूप घालू शकतात, पण काय होतं की जेव्हा ते आपण भाजतो ना कांदा वगैरे तेव्हा बऱ्यापैकी तूप उडून जात असतं, त्यामुळे शेवटी घाला. आणि काही नाही, टेस्ट सेमच असते, पण तुम्हाला हेल्थ बेनिफिट्स दोघांमध्ये खूप वेगवेगळे बघायला मिळतात. आणि त्यानंतर लगेचच जसा टाईम मिळतो आहे तसं जे आहे किचन मी थोडा आवरायला जे आहे इथे सुरुवात करत आहे, कारण जेवण झाल्यानंतर हे मलाच आवरायचं आहे. सो ही आता मीच टाईम इथे मॅनेजमेंट केलं पाहिजे, म्हणून जेवढं मला इथे आवरता येईल तेवढं मी लगेच सामान जो होता जागच्या जागी भरून ठेवलेला आहे आणि कचरा वगैरे होता तोही लगेच क्लीन केला. म्हणजे जेवण झाल्या फक्त मला जे आहे भांडे घासायचं काम असेल. आणि जसं मी तुम्हाला म्हणली की मी कच्च्या जे भाज्या असतात त्यावर प्रेफर करत असते. सो आज माझ्याकडे काकडी आहे तर मी काकडी खाणार आहे. आणि तुम्ही बघू शकता काकडी खूप मोठी आहे. पोर्शन दाखवण्यामागचं माझं रिझन एवढंच आहे की तुम्ही जास्तीचं खा, म्हणजे हे तुम्ही जास्तीचं खाल्लं तर जी चपाती भाजी ती तुमची थोडी कमी होईल. 4 चपात्या खात असणार तर तुम्ही 3च खाणार आणि तुमचा डाएटही बॅलन्स होईल. एक्स्ट्राची तुम्हाला एक्सरसाइज करायची गरज नाही. ॲटलिस्ट तुमचं वजन जेवढं आहे ते तेवढंच राहील, त्यामध्ये अजून ॲड होणार नाही. आणि बघता माझं जेवण झालेलं आहे. आणि चला आता शेवटची जी क्लिनिंग आहे किचनची ती माझी इथे मी करून घेणार आहे. आणि अशा पद्धतीने जे आहे स्प्रे मारलं तर खरंच काम खूप सोपं होऊन जातं. तुमच्याकडे नसेल स्प्रे बॉटल तर मी खरंच सांगते घेऊन टाका आणि लिक्विड सोल्युशन एक तयार करायचं आणि जस्ट वाईप करायचं. खूप सोपं असतं, खूप इझी पडतं हे पूर्ण किचन वॉश करण्यापेक्षा. खूप छान आहे, नक्की ट्राय करा ही वाली टिप. तुम्ही तुमचा बराच वेळ आणि मेहनत खूप वाचेल. बघता माझं किचनही आता इथे क्लीन झालेलं आहे. भांडे घासले की मी आता निवांत आणि मोकळी होणार आहे. तर मी अपेक्षा करते तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. इथपर्यंत तुम्ही बघत असाल तर नक्की याला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करायला विसरू नका. ज्या काही टिप्स मी छोट्या सांगितलेल्या आहेत लाईफमध्ये इम्प्लिमेंट करा, त्याने खूप हेल्प होईल तुम्हाला, हेल्थला पण आणि कामातही मदत होईल. तर चला आपण भेटूया पुढच्या अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोवर तुम्ही स्वतःची काळजी घ्या. सो टेक केअर फ्रेंड्स and bye.